हाय स्टुडंट्स, आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये क्लासिफिकेशन डिस्कस केलेलं आहे. आपलं हॅलोजन डेरिव्हेटिव्हज याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमधल्या वेगवेगळ्या क्लासेसचं नॉमेनक्लेचर डिस्कस करायचं आहे पहा. म्हणजेच आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हमधलं नॉमेनक्लेचर डिस्कस करणार आहोत. नॉमेनक्लेचर आता हे ऑर्गॅनिक कंपाऊंडला नाव देण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये एक आहे कॉमन नेम सिस्टीम किंवा त्यालाच आपण ट्रायव्हियल सिस्टीम म्हणतो, आणि दुसरी आहे IUPAC सिस्टीम. तर आपल्याला अल्किल हलाइडचे कॉमन नेम्स द्यायचे आहेत किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्हजचे कॉमन नेम्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वेगवेगळे अल्किल हलाइड किंवा वेगवेगळे हॅलोजन डेरिव्हेटिव्हज माहीत आहेत. त्याच्यामधला जो अल्किल हलाइड आहे त्याचा फॉर्म्युला RX आहे. आता याचे एक्झाम्पल कोणते म्हटलं तर हे CS3Cl, CS3CH2Br, हे CS3CH2CH2Cl, त्यानंतर CS3CHCl, CS3CH2CH2CH2I, CS3CH2CHI, CS3. Now these are some examples of alkyl halides. आता यांना आपल्याला कॉमन नेम देत असताना काय करायचं आहे, पहिल्यांदा याच्यातल्या या अल्किल ग्रुपचं नाव आणि पुढे शब्द हलाइड ठेवायचा. म्हणजेच या RX की जो मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आहे त्याचं कॉमन नेम काय होईल म्हटलं तर अल्किल हलाइड होईल पहा. आणि IUPAC नेम काय होईल म्हटलं तर आपल्याला काय करायचं आहे, याचा पॅरेंट अल्केन जो आहे त्याचं नाव जशाला तसं लिहायचं आणि त्या नावाच्या अगोदर त्या हलाइडचं हॅलो कन्व्हर्शन लिहायचं. म्हणजे Cl असेल तर क्लोरो, Br असेल तर ब्रोमो, आयोडीन असेल तर आयोडो, अशा टाईपचं. म्हणून अल्किल हलाइड या RXचं कॉमन नेम झालेलं असेल तर IUPAC नेम काय होईल म्हटलं तर हॅलो अल्केन होईल पहा. मग आता तसंच या एक्झाम्पलला हे कॉमन नेम लिहायचं असेल तर या CS3चं नाव आणि Clसाठी हलाइड म्हणजे क्लोराईड म्हणून याचं नाव काय होईल मिथिल क्लोराईड. आणि IUPAC नेम काय होईल क्लोरो मिथेन. म्हणजे क्लोरीनचा हॅलो क्लोरो होतो आणि एक कार्बनचा अल्केन मिथेन म्हणून IUPAC नेम क्लोरोमिथेन झालं. आता याच्यासाठी हे दोन कार्बनचा अल्किल ग्रुप त्याला आपण काय म्हणू शकतो इथिल ग्रुप म्हणू शकतो, आणि Br आहे त्याला ब्रोमाइड म्हणू शकतो. आणि IUPAC मध्ये लॉंगेस्ट चेन दोन कार्बनची इथेन झाला आणि ब्रोमिनचा ब्रोमो म्हणून काय होईल ब्रोमो इथेन होईल. आता हा कंपाऊंड हे तीन कार्बनचा अल्किल ग्रुप आहे त्याला आपण प्रोपिल ग्रुप म्हणू शकतो आणि Cl आहे प्रोपिल क्लोराईड.
मग आता हे प्रोपिल क्लोराईड हे स्ट्रेट चेन प्रोपिल क्लोराईड आहे, त्याला आपण एन प्रोपिल म्हणायचं आणि Clला क्लोराईड म्हणजे एन प्रोपिल क्लोराईड हे या कंपाऊंडचं कॉमन नेम झालं. आणि IUPAC नेम काय होईल, हे क्लोरीनचा क्लोरो 3 कार्बनचा प्रोपेन म्हणजे क्लोरोप्रोपेन. पण क्लोरीन कोणत्या कार्बनवर आहे त्याच्यासाठी नंबरिंग द्यावं लागते. हा पहिला कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन. नंबरिंगसाठीचा रूल काय, जिकडून हे Cl अटॅच्ड कार्बन जवळ पडेल त्या टोकाकडून. म्हणून याचा IUPAC नेम काय झालं, 1 क्लोरो प्रोपेन अशा टाईपचा. मग हा काय होईल तर हा कॉमन नेममध्ये हा सेकंडरी प्रोपिल ग्रुप आहे आणि Clसाठी क्लोराईड, म्हणून याचं कॉमन नेम झालं सेकंडरी प्रोपिल क्लोराईड. आणि IUPAC नेम काय होईल म्हटलं तर हे लॉंगेस्ट चेन 3 कार्बनची प्रोपेन आणि दुसऱ्यावर क्लोरीन आहे, म्हणून काय होईल 2 क्लोरो प्रोपेन असं याचं IUPAC नेम होईल. आता याच्यासाठी हे 4 कार्बनचं आहे, ब्युटिल होईल, स्ट्रेट चेन आहे एन ब्युटिल होईल आणि आयोडीनसाठी आयोडाईड, म्हणून कॉमन नेम काय झालं याचं एन ब्युटिल आयोडाईड. आणि IUPAC मध्ये लॉंगेस्ट चेन 4 कार्बनची म्हणजे ब्युटेन झाला आणि ब्युटेनच्या पहिल्या कार्बनला आयोडीन अटॅच आहे, म्हणून 1 आयोडो ब्युटेन असं याचं नाव होईल. इथे लॉंगेस्ट चेन 4 कार्बनचीच आहे म्हणजे ब्युटेन झाला आणि ब्युटेनचा हा दुसरा कार्बन हॅलो आयोडीन कॅरी करतो, म्हणून याचं IUPAC नेम 2 आयोडो ब्युटेन होईल. आणि कॉमन नेमच्या बाबतीत हे 4 कार्बनचा अल्किल ग्रुप आहे ब्युटिल, पण ज्याच्या सेकंडरी कार्बनला हा आयोडीन अटॅच आहे म्हणून तो सेकंडरी ब्युटिल ग्रुप झाला, म्हणून सेकंडरी ब्युटिल आयोडाईड हे याचं IUPAC नेम. विद्यार्थी मित्रांनो, या दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पहा, काय C3S7Cl. पण यांच्या IUPAC नेमकडे गेलो तर एकामध्ये आपल्याला काय दिसायलं, क्लोरीन हे पहिल्या कार्बनला अटॅच आणि दुसऱ्यामध्ये दुसऱ्या कार्बनला. दोन्ही क्लोरोप्रोपेनच आहेत, एक 1 आणि दुसरा 2. म्हणून असे हे दोन जे आहेत ते एकमेकांचे आयसोमर्स असतील. का असतील तर बोथ हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. मग कोणते आयसोमर असतील तर दोघांमध्ये या Clची पोझिशन डिफरंट आहे, म्हणून हे 1 क्लोरोब्युटेन अँड 2 क्लोरोब्युटेन 1 क्लोरोप्रोपेन अँड 2 क्लोरोप्रोपेन रिप्रेझेंट ए केस ऑफ पोझिशनल आयसोमर्स म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, पोझिशनल आयसोमर्स. त्यानंतर हे सुद्धा पहा 1 आयोडोब्युटेन 2 आयोडोब्युटेन म्हणजे हे सुद्धा काय असतील, पोझिशनल आयसोमर्स असतील. त्यानंतर अजून आपण पुढे एक्झाम्पल घेताना 4 कार्बनचीच लॉंगेस्ट चेन समजा आपण अशी लिहिली, CH3 CH CH3 म्हणजे 4 कार्बन आहेत पण अरेंजमेंट अशी लिहिली आणि इथं आयोडीन दिला, तर या ग्रुपला आपण काय म्हणतो, आयसोब्युटिल ग्रुप म्हणतो. आणि याला आयोडीन अटॅच आहे म्हणून कॉमन नेम काय झालं, आयसोब्युटिल आयोडाईड झालं. IUPAC नेम काय होईल म्हटलं तर हे लॉंगेस्ट चेन किती, 3 कार्बनची प्रोपेन झाला. प्रोपेनच्या पहिल्या कार्बनला आयोडीन 1 आयोडोप्रोपेन आणि दुसऱ्या कार्बनवर मिथिल आहे, म्हणून आपल्याला काय म्हणायचं ते 1 आयोडो 2 मिथिल प्रोपेन असं याचं IUPAC नेम होऊ शकतो. या आयसोब्युटिल आयोडाईड हे या कंपाऊंडचं कॉमन नेम आणि 1 आयोडो 2 मिथिल प्रोपेन हे त्याचं IUPAC नेम. आता याच कार्बन स्केलेटनमधला थोडासा वेगळा आपण असा CH3 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 आणि I अशा टाईपचा, हे सुद्धा 4 कार्बनचाच आहे, ब्युटिल आयोडाईड होईल. पण कोणता,
इथं आयोडीन टर्शरी कार्बनला अटॅच आहे म्हणून याला टर्शरी किंवा TERT टर्शरी ब्युटिल आयोडाईड म्हणू शकतो. आणि याचं IUPAC नेम काय होईल म्हटलं तर लॉंगेस्ट चेन याच्यामध्ये 3 कार्बनचीच आहे. म्हणजे पॅरेंट अल्केन प्रोपेन झाला. हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, तिसरा कार्बन. दुसऱ्या कार्बनला हे आयोडीन अटॅच आहे, मिथिल अटॅच आहे. मग आता हे आयोडीनचा आय आणि मिथिलचा यम अल्फाबेटिकल अरेंजमेंट करताना आय अगोदर आणि यम नंतर, म्हणून याचा IUPAC नेम 2 आयोडो 2 मिथिल प्रोपेन असं होऊ शकते. तर आता हे जर आपण चारीच्या चारही कंपाऊंड बघितले, या सगळ्यांचा चारहीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय C4H9I आहे. मग या सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे म्हणून ते सगळेच्या सगळे एकमेकांचे काय असतील आयसोमर्स असतील. तर हे आपण समजा याला असं नंबर दिलं, हे A आहे, हे B आहे, हे C आहे, हे D आहे. तर A आणि B हे काय असतील एकमेकांचे तर पोझिशनल आयसोमर्स म्हणू शकतो. आणि C आणि D हे C आणि D सुद्धा काय असतील पोझिशनल आयसोमरच असतील, कारण त्यांचं IUPAC नेम बघा पहा. हे 1 आयोडो 2 मिथिल प्रोपेन, हे 2 आयोडो 2 मिथिल प्रोपेन. म्हणजे हे एवढं नाव दोघांना सारखंच आहे पहा. कोणतं असं एवढं आयोडो 2 मिथिल प्रोपेन. मग फरक कुठं आहे, इथं 1 आहे आणि इथं 2 आहे म्हणून C आणि D हे सुद्धा काय झाले पोझिशनल आयसोमर्स. पण आता या AB मधला कोणताही घेतला आणि CD मधला कोणताही घेतला तर हे दोन एकमेकांचे कोणते असतील, कोणते आयसोमर असतील. म्हणजे A और B अँड C और D हे एकमेकांचे काय असतील चेन आयसोमर्स असतील. कशामुळं तर या A आणि B मध्ये लॉंगेस्ट चेन 4 कार्बनची आहे आणि इथं लॉंगेस्ट चेन 3 कार्बनची आणि मिथिल हा सबस्टिट्यूएंट आहे. म्हणजे हे दोन कसे आहेत स्ट्रेट चेन आहेत, हे आणि हे कसे आहेत स्ट्रेट चेन आहेत आणि हे दोन कसे आहेत ब्रँच चेन. मग दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा असून नेचर ऑफ कार्बन चेन डिफरंट असेल तर आपल्याला त्यांना काय म्हणते दे आर चेन आयसोमर्स ऑफ इच अदर. म्हणजे A किंवा B मधला कोणताही एक आणि C किंवा D मधला कोणताही एक एकमेकांचे काय असतील चेन आयसोमर्स असतील. आता अजून एक याच्यामध्ये आपल्याला सांगायला जमते, हे अल्किल हलाइड ऑप्टिकल आयसोमेरिझम सुद्धा दाखवतात. पण ऑप्टिकल आयसोमेरिझम असेच कंपाऊंड दाखवतात की जे सिमेट्रिक नसतात, म्हणजेच कसे असतात असिमेट्रिक किंवा कायरल असतात. मग ती कायरॅलिटी केव्हा येते, जेव्हा त्यांच्यामध्ये किमान एकतरी कार्बन असा असतो की जो 4 वेगवेगळ्या आटमला किंवा ग्रुपला अटॅच असतो. मग आता याच्यामध्ये हा बघितला, याला 3 सारखे हायड्रोजन आहेत म्हणजे हा कायरल होऊ शकणार नाही. हा पण होणार नाही, 2 हायड्रोजन आहेत. हा पण होणार नाही, 2 हायड्रोजन आहेत. यालाही 2 हायड्रोजन आहेत, हा होणार नाही. मग या कंपाऊंडकडे आलो, यालाही 3 हायड्रोजन आहेत, याला 2 हायड्रोजन आहेत, याला 3 हायड्रोजन आहेत. म्हणजे सारखे ग्रुप एकापेक्षा जास्त आहेत. पण आता या कार्बनकडे बघितले या 2 नंबरच्या तर याचा एक ग्रुप आयोडीन आहे, दुसरा मिथिल आहे, तिसरा हायड्रोजन आहे आणि चौथा इथिल आहे. म्हणजे या 2 आयोडो ब्युटेनमध्ये हा जो कार्बन आहे तो कसा आहे कायरल कार्बन आहे. म्हणजेच अमॉंगस्ट धिस 1 आयोडो ब्युटेन, 2 आयोडो ब्युटेन, 1 आयोडो 2 मिथिल प्रोपेन, 2 आयोडो 2 मिथिल प्रोपेन विच वन कॅन एक्झिबिट ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हटलं तर हे 2 आयोडो ब्युटेन कॅन एक्झिबिट ऑप्टिकल आयसोमेरिझम. म्हणजेच याचे 2 वेगवेगळे सॅम्पल मिळू शकतात. एक प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला राईटला रोटेट करणारा त्याला आपण D2 आयोडो ब्युटेन म्हणू शकतो आणि लेफ्टला रोटेट करणारा तो L2 आयोडो ब्युटेन म्हणू शकतो. आणि या दोघांचं इक्विमोलार मिक्सचर घेतलं
तर त्यापासून आपल्याला रेशमिक फॉर्म ऑफ 2-आयोडोब्युटेन मिळते की ज्याला आपण DL 2-आयोडोब्युटेन म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला या अल्किल हलाइडचे कॉमन आणि IUPAC नेम द्यायला जमतील. त्याच्यानंतर अजून काही उदाहरणं आहेत या मोनोहॅलोजनमधलेच किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमधले की जिथं आपण हे असा कंपाऊंड CH2 डबल बॉन्ड CHCl कॉमन नेममध्ये हा CH2 डबल बॉन्ड CH हा व्हिनिल ग्रुप आहे. पहा कोणता ग्रुप आहे? व्हिनिल ग्रुप. आणि म्हणून याला आपण काय म्हणायचं? व्हिनिल क्लोराईड म्हणायचं. हे त्याचं कॉमन नेम झालं. पण IUPAC नेममध्ये हा काय होऊ शकतो? Cl आहे म्हणजे तो क्लोरो झाला. 2 कार्बनचा हायड्रोकार्बन पार्ट आहे म्हणजे तो ईथ झाला. आणि डबल बॉन्ड आहे म्हणून एंडिंग काय होईल? ENE होईल. म्हणजे व्हिनिल क्लोराईड हे कॉमन नेम या कंपाऊंडचं आणि क्लोरो इथिन हे त्याचं IUPAC नेम. हा व्हिनिलिक हलाइडमधला कंपाऊंड आहे. त्यानंतर आपण असेही बघितले CH2 डबल बॉन्ड CH CH2Cl याला आपण अलिलिक हलाइड म्हटलं. तर इथं समजा Cl आहे तर याला आपण काय म्हणायचं? अलिल क्लोराईड म्हणायचं. काय म्हणायचं? अलिल क्लोराईड. आणि या अलिल क्लोराईडचं IUPAC नेम काय असेल? तर या ठिकाणी आपण नंबरिंग काय करायचं? या डबल बॉन्डच्या कार्बनकडून, म्हणजेच हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन. मग काय होईल? 3 क्लोरो प्रोपीन. हे 3 कार्बनची लॉंगेस्ट चेन आहे. प्रोप झाला, डबल बॉन्ड आहे ENE झाला आणि तिसऱ्या कार्बनवर क्लोरीन आहे म्हणून 3 क्लोरो प्रोपीन हे अलिल क्लोराईडचं IUPAC नेम होईल. नंतर समजा आपण हे असा कंपाऊंड घेतला, हे CH ट्रिपल बॉन्ड CCl. आता हे ॲसिटिलीनचा क्लोरो डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून याला आपण कॉमन नेममध्ये काय म्हणायचं? क्लोरो ॲसिटिलीन म्हणायचं. आणि IUPAC मध्ये काय होईल? हे क्लोरीन आहे म्हणून क्लोरोस, 2 कार्बन आहेत म्हणून ईथ आणि ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून वायनी म्हणजे क्लोरो इथाईन त्याचं IUPAC नेम होईल. त्यानंतर आपण बेन्झिलिक हलाइड सुद्धा बघितले होते. म्हणजे हे बेन्झिन रिंग, त्याला हा CH2 अटॅच आणि त्याला समजा हा ब्रोमिन अटॅच. तर हे बेन्झिन रिंगला CH2 असणाऱ्या अशा या ग्रुपला आपण बेन्झिल ग्रुप म्हटलेला आहे. आणि त्याला ब्रोमिन अटॅच म्हणून त्याचं नाव काय होईल? बेन्झिल ब्रोमाइड होईल. असे हे बेन्झिलिक हलाइडमध्ये येतात. आणि याचं IUPAC नेम काय होईल म्हटलं तर हा मिथेनचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे हा कार्बन हा पॅरेंट गृहीत धरलेला आहे. मिथेनचा एक हायड्रोजन काढून फिनिल ग्रुप आणि ब्रोमिन ठेवलेला आहे म्हणून आपण ब्रोमिनचा B अगोदर येतो आणि फिनिलचा P नंतर येतो म्हणून ब्रोमो फिनिल मिथेन असं याचं IUPAC नेम होईल. त्यानंतर आपण अजून एक्झाम्पल घेतले. आता हा बेन्झिन झाला, इथं CH3 असेल आणि इथं आयोडीन असेल. तर याला हे मिथिल बेन्झिनला आपण टोल्यून म्हणतो. आणि हे समजा एक पोझिशन असेल तर हे दुसरी, हे तिसरी, हे चौथी, ही पाचवी, ही सहावी. कॉमन नेममध्ये या दुसऱ्या आणि 6व्या पोझिशनला आर्थो पोझिशन म्हणतात.
तिसऱ्या आणि पाचव्या पोझिशनला मेटा पोझिशन म्हणतात, एमनं डिनोट करतात, आणि या चौथ्या पोझिशनला पीनं डिनोट करतात. मग ओरिजिनल हा टोलिन आहे आणि टोलिनच्या पॅरा पोझिशनवर आयोडीन आहे, म्हणून याला पॅरा आयोडो टोलिन म्हटलं जातं. हे त्याचं कॉमन नेम झालं. आता IUPAC नेममध्ये याला बेन्झिनचा डेरिव्हेटिव्ह म्हणाय जमते, आणि नंबरिंग देताना अल्फाबेटिकल हे मिथिल आणि हे आय, म्हणजे याला 1 नंबर येईल, असंच 2 3 याला काय होईल 4 नंबर होईल. म्हणजे काय म्हणू शकतो, आयोडीनला अगोदर आणि मिथिनला नंतर, म्हणजे 1 आयोडो 4 मिथिल बेन्झिन. हे त्याचं IUPAC नेम झालं. आणि अजून एक IUPAC नेम याचं द्यायला जमते, हे कारण टोलिन हे IUPAC मध्ये सुद्धा नाव ॲक्सेप्टेड आहे. हे एवढं जे नाव आहे एवढ्या कंपाऊंडचं हे टोलिन आहे, आणि टोलिनच्या चौथ्या पोझिशनला आयोडीन आहे, म्हणून 4 आयोडो टोलिन हे सुद्धा या कंपाऊंडचं IUPAC नेम होऊ शकते. त्यानंतर एखादा असा कंपाऊंड असेल, म्हणजे बेन्झिन रिंगला 2 क्लोरीन असतील, तर हे एकाला एक लागून असतील, तर आपण त्याला, हे आर्थो पोझिशन आहे, एकाला एक लागून असणाऱ्याला का आर्थो पोझिशन, एक सोडून मेटा, समोरासमोरील पॅरा, म्हणून याला आर्थो डायक्लोरो बेन्झिन म्हणू शकतो. आणि IUPAC नेम काय होईल तर 1,2 डायक्लोरो बेन्झिन असं होऊ शकते. हे जर असं असलं असतं, इथं Cl आणि इथं Cl, तर याला मेटा डायक्लोरो बेन्झिन म्हटलं असतं, आणि याला 1,3 डायक्लोरो बेन्झिन म्हटलं असतं. आणि हेच जर असं राहिलं असतं, इथं Cl आणि इथं Cl, तर याला पॅरा डायक्लोरो बेन्झिन, आणि IUPAC मध्ये याला 1,4 डायक्लोरो बेन्झिन म्हटलं असतं. या तिन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे म्हटलं तर C6H4Cl2 आहे. पहा, मग आता या तिन्हीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल, आणि त्यांच्यामध्ये या क्लोरीनची पोझिशन कशी आहे वेगवेगळी आहे, म्हणून हे आर्थोडायक्लोरो बेन्झिन, मेटाडायक्लोरो बेन्झिन आणि पॅराडायक्लोरो बेन्झिन हे एकमेकांचे काय आहेत म्हटलं तर आपण काय म्हणू शकतो, दे आर दी पोझिशनल आयसोमर्स ऑफ ईच अदर असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे, पण त्यांच्या हॅलोजनच्या पोझिशनमध्ये फरक आहे, म्हणून ते पोझिशनल आयसोमर्स आहेत. आता हा जो कंपाऊंड आहे CHCl3, याला आपण कॉमन नेममध्ये क्लोरोफॉर्म म्हणतो. व्हॉट इज क्लोरोफॉर्म म्हटलं तर ट्रायक्लोरो डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथेन इज नोन ॲज क्लोरोफॉर्म, पण याचं IUPAC नेम हे काय झालं, क्लोरोफॉर्म झालं. IUPAC नेममध्ये हा ट्रायक्लोरो डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथेन आहे, म्हणून याला ट्रायक्लोरो मिथेन हे त्याचं IUPAC नेम असेल. अजून एक आपल्याला माहीत आहे CCl4, याला कार्बन टेट्राक्लोराईड म्हणतात. कॉमन नेममध्ये काय म्हणतात याला, कार्बन टेट्राक्लोराईड, आणि IUPAC मध्ये याला मिथेनचे 4 हायड्रोजन रिप्लेस केले 4 क्लोरीननं,
म्हणून त्याचा IUPAC नेम काय होईल, टेट्राक्लोरोमिथेन. तर विद्यार्थी मित्रांनो, असे वेगवेगळे IUPAC नेम, कॉमन नेम आपण या वेगवेगळ्या एक्झाम्पल्सला दिलेले आहेत. तर हे नॉमिनक्लेचर झाल्यानंतर आपल्याला या हॅलोजन डेरिव्हेटिव्हमधल्या अल्किल हलाइडच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन डिस्कस करायचे आहेत. म्हणजे आता नॉमिनक्लेचर नंतर हे 10.3 आर्टिकल असणार आहे. काय, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड्स. अल्किल हलाइड काय ते माहिती आहे आपल्याला. काय, दे आर मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स. दे आर रिप्रेझेंटेड बाय द फॉर्म्युला RX. IUPAC नेम इज हॅलो अल्केन. तर हे तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. तर त्यातली पहिली मेथड आहे, कोणती आहे ती, आपल्याला फ्रॉम अल्कोहोल, म्हणजे अल्कोहोलपासून काय तयार करायचं आहे आपल्याला, अल्किल हलाइड तयार करायचं आहे. तर अल्किल हलाइड हे अल्कोहोलपासून तयार करायचे म्हणजेच आपल्याला याच्यात काय करावं लागणार आहे, या अल्कोहोलचा OH काढून त्या ठिकाणी काय आणावं लागणार आहे, X आणावं लागणार आहे की नाही. मीन्स वी रिक्वायर द रिएजंट विच हॅविंग टेंडन्सी टू रिप्लेस OH ऑफ दिस अल्कोहोल बाय हॅलोजन टू गेट अल्किल हलाइड म्हणू शकतो. तर हे करण्यासाठी आपण या अल्कोहोलला एकतर हॅलोजन हलाइड बरोबर रिॲक्ट करू शकतो, किंवा फॉस्फरस हलाइड बरोबर रिॲक्ट करू शकतो, PX3 किंवा PX5, किंवा आपण SOCl2 पिरिडीन बरोबर रिॲक्ट करू शकतो. म्हणजे असे 3 रिएजंट, किंवा आपण असं म्हणू शकतो 4 रिएजंट आहेत, हायड्रोजन हलाइड, फॉस्फरस ट्रायहलाइड, फॉस्फरस पेंटाहलाइड आणि थायनिल क्लोराइड. हे 4 रिएजंट या अल्कोहोलमधला OH काढून त्या ठिकाणी X आणून देऊ शकतात. म्हणून आपण 1 बाय 1 एक रिएजंटच्या जनरल रिॲक्शन आणि 1-2 एक्झाम्पल बघू. म्हणजे आता आपण त्याच्यातलं पहिल्यांदा ही हायड्रोजन हलाइडची रिॲक्शन बघू अल्कोहोलवर. आता हा अल्कोहोल म्हणजे ROH, त्याला आपण हायड्रोजन हलाइड बरोबर रिॲक्ट करायला इन प्रेझेन्स ऑफ सुटेबल कॅटलिस्ट. तर काय होईल, हा अल्कोहोलचा OH आणि या हायड्रोजन हलाइडचा H मिळून H2O तयार होईल आणि आपल्याला RX मिळेल, अल्किल हलाइड मिळेल. आता इथं HCl घेतला तर अल्किल क्लोराइड मिळेल. म्हणजेच अल्कोहोलला आपण HCl बरोबर, त्याच्यासाठी एक विशिष्ट कॅटलिस्ट लागतो, अनहायड्रस ZnCl2 बरोबर हीट केलं तर हा OH आणि हा H याचा H2O होईल आणि आपल्याला RCl मिळेल, की ज्याला आपण अल्किल क्लोराइड म्हणू शकतो. आता हे जे मिक्सचर आहे HCl आणि ZnCl2, या मिक्सचरला काय म्हणायचं म्हटलं तर याला आपण लुकाज रिएजंट म्हणू शकतो. हा पॉईंट होऊ शकतो परीक्षेसाठी. विच ऑफ द फॉलोइंग इज नोन ॲज लुकाज रिएजंट. जे कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड अनहायड्रस ZnCl2 इज नोन ॲज लुकाज रिएजंट. व्हॉट डज लुकाज रिएजंट? इट कन्व्हर्ट अल्कोहोल इंटू अल्किल क्लोराइड म्हणू शकतो. आणि या लुकाज रिएजंटचा वापर करून अल्कोहोलचं अल्किल हलाइडमध्ये रूपांतर करणं, त्या रिॲक्शनला काय म्हटलेलं आहे, ग्रूज रिॲक्शन म्हटलेलं आहे. बघा आता ग्रूज रिॲक्शन मध्ये काय होते तर अल्कोहोल गेट्स कन्व्हर्टेड इनटू अल्किल क्लोराइड.
ग्रूज रिॲक्शनमध्ये कोणता रिएजंट वापरला म्हटलं तर लुकाज रिएजंट. आणि व्हॉट इज लुकाज रिएजंट म्हटलं तर कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड अनहायड्रस ZnCl2 इज नोन ॲज लुकाज रिएजंट म्हणू शकतो. हे झालं अल्कोहोलपासून अल्किल क्लोराईड. म्हणजेच आपण इथं हे असा मिथिल अल्कोहोल घेतला, त्याला HCl इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2 हीट केलं तर काय होईल, इथं CH3Cl आणि H2O मिळेल. म्हणजे मिथिल अल्कोहोल कॅन बी कन्व्हर्टेड इंटू मिथिल क्लोराईड बाय द ॲक्शन ऑफ HCl इन प्रेझन्स ऑफ ZnCl2. इथं लुकाज टेस्ट म्हणून सुद्धा अल्कोहोलमध्ये पॉईंट आहे. कोणती? लुकाज टेस्ट. ते कशासाठी असते? टू डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोल काय करतात? सहजतेनं रिॲक्ट होतात. कोणाबरोबर? या अल्कोहोलबरोबर. म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स लुकाज रिएजंट कशी आहे? टर्शरी अल्कोहोल्स more reactive than secondary alcohols, more reactive than primary alcohols, more reactive than methyl alcohol. म्हणजे लिस्ट रिॲक्टिव्ह कोणता आहे? मिथिल अल्कोहोल. आणि मोस्ट रिॲक्टिव्ह कोणता आहे? टर्शरी अल्कोहोल. आता इथं काय होते, हे HCl आणि अल्कोहोल हे मिसिबल इन इच अदर आहेत, पण हे मिथिल क्लोराईड आणि वॉटर हे कसे आहेत? इमिसिबल इन इच अदर आहे. म्हणजेच हे अल्कोहोलमध्ये हे लुकाज रिएजंट टाकल्यानंतर टर्बिडिटी येत असेल इमिजिएटली, तर तो काय असणार आहे? टर्शरी अल्कोहोल असेल. काय असेल? टर्शरी अल्कोहोल असेल. इमिजिएट टर्बिडिटी. आणि स्लोली येत असेल तर ते सेकंडरी असणार आहे. आणि ऑन हिटिंग येत असेल तर ते काय असणार आहे? प्रायमरी अल्कोहोल असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं दिलेलं अल्कोहोल प्रायमरी आहे का, सेकंडरी आहे का, टर्शरी आहे, हे आपल्याला ओळखायला जमते बाय युजिंग लुकाज रिएजंट. म्हणून त्या रिॲक्शनला लुकाज टेस्ट म्हणू शकतो. दी अल्कोहोल विच गिव्ज इमिजिएट टर्बिडिटी विथ लुकाज रिएजंट इज टर्शरी अल्कोहोल. which gives slow turbidity on reacting with Lucas reagent is secondary, and which gives turbidity on heating is the primary alcohol असं आपण म्हणू शकतो. तर हे एक झालं. अल्कोहोलपासून आपण काय केलं? हायड्रोजन हलाइडचा वापर करून अल्किल हलाइड आणि त्यामधला कोणता तयार केला? अल्किल क्लोराईड तयार केला. आता आपल्याला याच रिएजंटचा वापर करून अल्कोहोलपासून अल्किल ब्रोमाइड तयार करायचा आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? अल्कोहोलला NaBr आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर रिॲक्ट करायचं. मग आता इथं काय HBr लागणार आहे. तर तो HBr काय होतो? हे 2NaBr आणि H2SO4 यांच्या रिॲक्शनमधून तयार होतो. पहा, 2HBr आणि Na2SO4. म्हणजे डायरेक्ट HBr टाकत नाही आपण, HBr तयार करून देणारे स्टार्टिंग मटेरियल टाकतो. मग अशा वेळेस जर HBr न टाकता आपण त्याला लागणारे ही NaBr H2SO4 टाकून तो तयार करत असेल तर HBr इज प्रिपेअर्ड इन C2 म्हणायचं त्याला. म्हणजे HBr आपण डायरेक्टली नाही पास केला, तो या रिॲक्शननं तयार झाला आणि तो तयार झालेला या रिॲक्शनमध्ये वापरल्या गेला, त्याला इट इज प्रिपेअर्ड इन C2 म्हणू शकतो. मग आता हा तयार झालेला HBr या अल्कोहोलबरोबर रिॲक्ट होईल आणि याच्यापासून आपल्याला अल्किल ब्रोमाइड आणि H2O मिळेल. मग तसंच आपण इथं इथिल अल्कोहोल घेतला, त्याला त्या NaBr आणि H2SO4 बरोबर रिॲक्ट केलं, तर हा OH आणि हा HBr इन C2 तयार झालेला मधला वॉटर तयार करेल आणि आपल्याला इथिल ब्रोमाइड मिळेल. म्हणजे अशा पद्धतीने इथिल अल्कोहोलपासून आपण इथिल ब्रोमाइड मिळवलेलं आहे. आता असंच आपल्याला अल्कोहोलपासून अल्किल आयोडाईड तयार करायचा असेल तर काय करावं लागेल? आपल्याला या अल्कोहोलला
HI बरोबर की जो HI सुद्धा काय होणार आहे, इन सिटू तयार होणार आहे. कोणापासून? सोडियम आयोडाईड आणि H3PO4 पासून. इथं H2SO4 वापरत नाही आपण, कारण H2SO4 हा ऑक्सिडायझिंग पॉवरचा ॲसिड आहे. ऑक्सी ॲसिड विच कॅन ॲक्ट ॲज माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट अँड दॅट कॅन ऑक्सिडायजेस धिस आयोडाईड टू आयोडिक ॲसिड ऑर इन हायर ऑक्सिडेशन स्टेट. म्हणून इथं H3PO4 वापरायचा. आणि मग काय होईल, हा OH आणि हा H याचा H2O तयार होईल आणि आपल्याला अल्किल आयोडाईड मिळेल. म्हणजे अशा पद्धतीनं अल्कोहोलपासून HCl अनहायड्रस ZnCl2 वापरलं तर अल्किल क्लोराईड, नंतर NaBr कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरलं तर अल्किल ब्रोमाइड, आणि NaIH3PO4 वापरलं तर अल्किल आयोडाईड. आता इथं उदाहरण घेतलं, समजा आपण मिथिल अल्कोहोल घेतला आणि त्याला Na आणि H3PO4 बरोबर रिॲक्ट केलं तर काय होईल, हा OH हा H याचा वॉटर तयार होईल आणि तो आयोडीन याला अटॅच होईल आणि त्याचं H2O मध्ये रूपांतर होईल, आहे की. म्हणजे अशा पद्धतीनं आपण हायड्रोजन हलाईडचा वापर करून काय करू शकतो, अल्कोहोलचं रूपांतर अल्किल हलाईडमध्ये करू शकतो. त्यानंतर याच्यातलीच आता दुसरी मेथड आहे की ज्यामध्ये आपण काय करणार आहोत, अल्कोहोलचं रूपांतर अल्किल हलाईडमध्ये बाय यूजिंग फॉस्फरस हलाइड्स. फॉस्फरस हलाइड्स. आता फॉस्फरस हलाइडमध्ये ट्राय हलाइड आणि पेंटा हलाइड अशा टाईपचा आहे. म्हणजे आपण अल्कोहोलला फॉस्फरस ट्रायक्लोराईड बरोबर रिॲक्ट केलं, PCl3, किंवा अल्कोहोलला आपण PCl5 बरोबर रिॲक्ट केलं तर काय होते, इथं हे PCl3 हे मोर इफिशियंट आहे. 3 मोल्स अल्कोहोलचं कन्व्हर्शन 3 मोल अल्किल क्लोराईडमध्ये करते 1 मोल ऑफ PCl3. आता याच्यातले 3 OH आणि हा P याचं काय होणार आहे, H3PO3 फॉस्फरस ॲसिड. सो वी कॅन से दॅट अल्कोहोल्स ऑन हिटिंग विथ फॉस्फरस ट्रायक्लोराईड गिव्ज अल्किल क्लोराईड ॲज फॉलोज. आणि जर आपण फॉस्फरस पेंटाक्लोराईड वापरलं तर इथं 1:1 प्रपोर्शनमध्येच कन्व्हर्शन होते. म्हणजेच 1 मोल ऑफ अल्कोहोल रिॲक्ट विथ 1 मोल ऑफ फॉस्फरस पेंटाक्लोराईड टू गिव्ह 1 मोल ऑफ अल्कोहोल. म्हणजे याच्यातलं R आणि इथं Cl तयार होईल, 1 मोल ऑफ क्लोराईड म्हणू शकतो. तर हा R आणि याच्यातला Cl RCl तयार झाला. मग काय शिल्लक राहिलं, इकडं OH राहिलं आणि इकडं PCl4 राहिलं. तर याच्यातला एक H आणि याच्यातला एक Cl, काय साईड प्रॉडक्ट HCl होईल. आता काय शिल्लक राहिलं, PCl3 आणि O. तर याचा काय होईल, फॉस्फोरिल क्लोराईड POCl3 नावाचा कंपाऊंड तयार होईल. तर अशा पद्धतीनं अल्कोहोलला आपण फॉस्फरस ट्रायक्लोराईड किंवा फॉस्फरस पेंटाक्लोराईड बरोबर हीट केलं तर करस्पॉन्डिंग अल्किल क्लोराईड मिळतात असं आपण म्हणू शकतो. मग या ठिकाणी आपण एखादा असा इथिल अल्कोहोल घेतला, C2H5OH इथिल अल्कोहोल, याला PCl3 बरोबर हीट केलं तर इथे हे 3 घ्यायचे. मग इथं 3 C2H5Cl आणि H3PO3 मिळेल. म्हणजे ही जनरल रिॲक्शन, हे पर्टिक्युलर रिॲक्शन, इथिल अल्कोहोलपासून इथिल क्लोराईड. आता हे PCl5 घेतलं तर काय होईल, एकच C2H5OH घ्यायचा, त्याला PCl5 बरोबर हीट करायचं, आपल्याला C2H5Cl आणि HCl आणि POCl3 फॉस्फोरिल क्लोराईड मिळेल. म्हणजे अशा पद्धतीनं फॉस्फरस हलाईडचा वापर करून, म्हणजे फॉस्फरस ट्रायक्लोराईड आणि पेंटाक्लोराईडचा वापर करून आपण अल्कोहोलचं अल्किल क्लोराईडमध्ये रूपांतर केलं. आता याच मेथडनं आपल्याला अल्कोहोलचं अल्किल ब्रोमाइडमध्ये रूपांतर करायचं असेल
तर आपल्याला PBr5 आणि PI5 हे तेवढे इफिशियंट नाहीत आणि स्टेबल रिएजंटसुद्धा नाहीत. म्हणून आपल्याला अल्कोहोलपासून अल्किल ब्रोमाइड तयार करायचे असतील तर अल्कोहोलला आपण काय करायचं, रेड फॉस्फरस आणि ब्रोमिन बरोबर हीट करायचं. तर इथं काय होते, हे रेड फॉस्फरस आणि 3Br2 याच्यापासून 2PBr3 तयार होतात आणि त्याच्यातला एक PBr3 तीन अल्कोहोलचं 3 अल्किल ब्रोमाइडमध्ये रूपांतर करून S3PO3 तयार करतो. मग या ठिकाणी हा PBr3 तयार झालेला कसा तयार झाला म्हणायचं, इन सिटू तयार झाला म्हणायचं. म्हणजे आपण तो डायरेक्टली टाकला नाही, या रिॲक्शननं तयार झाला. कोणाच्या रिॲक्शननं, रेड फॉस्फरस आणि ब्रोमिनच्या रिॲक्शननं, आणि तो तयार झालेला या रिॲक्शनमध्ये अल्कोहोलचं रूपांतर अल्किल ब्रोमाइडमध्ये करायला. तसंच आपल्याला अल्किल आयोडाईड करायचे असतील तर अल्कोहोलमध्ये आपण काय टाकायचं, रेड फॉस्फरस आणि आयोडीन टाकायचं. मग त्या ठिकाणी हे 2P आणि 3I2 याच्यापासून 2PI3 तयार होईल, फॉस्फरस ट्राय आयोडाईड, आणि तो इथं 3 अल्कोहोलचं 3 अल्किल आयोडाईडमध्ये रूपांतर करून S3PO3 देईल. म्हणजे इथं सुद्धा हा PI3 कसा तयार झाला म्हटलं तर इन सिटू तयार झाला. कोणत्या रिॲक्शननं, तर या रिॲक्शननं तो तयार झाला आणि या रिॲक्शनमध्ये वापरला गेला. इथं सुद्धा PBr3 या रिॲक्शननं तयार झाला आणि इथं वापरला गेला, म्हणजे इन सिटू म्हणू शकतो. आता याची उदाहरणं घ्यायची झाली तर आपण इथिल अल्कोहोल PBr3 म्हटलं की 3 अल्कोहोल, ॲरोवर काय, रेड फॉस्फरस आणि ब्रोमिन, हीट काय होईल, 3C2H5Br आणि S3PO3. म्हणजे इथिल अल्कोहोलचं इथिल ब्रोमाइडमध्ये रिॲक्शन झालं असं आपण, कन्व्हर्शन झालं असं आपण म्हणू शकतो. तसंच इथिल अल्कोहोलचं इथिल आयोडाईडमध्ये रूपांतर करायचं असेल तर C2H5OH इथिल अल्कोहोल, PI3 की जो कशापासून मिळाला, रेड फॉस्फरस आणि आयोडीनपासून. मग इथं काय होईल, C2H5I किती मॉलिक्यूल, 3 मॉलिक्यूल, आणि साईड प्रॉडक्ट काय होईल, S3PO3. म्हणजे अशा पद्धतीनं आपण अल्कोहोलचं अल्किल हलाइडमध्ये बाय युजिंग फॉस्फरस हलाइड्स कन्व्हर्शन केलेलं आहे. अल्किल क्लोराईडसाठी आपल्याकडे 2 पर्याय आहेत, PCl3 PCl5, आणि अल्किल ब्रोमाइड आणि अल्किल आयोडाईडसाठी एकच पर्याय आहे, रेड फॉस्फरस ब्रोमिन, रेड फॉस्फरस आयोडीन असं म्हणू शकतो. त्यानंतर अजून एक आहे अल्कोहोलपासून अल्किल क्लोराईड तयार करण्यासाठी, ते म्हणजे कोणतं, अल्कोहोलला कशाबरोबर, थायोनिल क्लोराईड म्हणजे SOCl2, याला काय म्हणतात, थायोनिल क्लोराईड बरोबर, इन प्रेझन्स ऑफ पिरिडीन. पिरिडीन हा हेट्रोसायक्लिक 6 मेंबर्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. त्याचं स्ट्रक्चर हे अशा टाईपचं आहे, हे असं. त्याचा फॉर्म्युला C5H5N, ते बेसिक लिक्विड आहे. तर काय होते, या अल्कोहोलमधला R आणि SOCl2 मधला Cl, याचा RCl अल्किल क्लोराईड तयार होतो. मग याच्यातला हा OH जो बाहेर पडतो त्याच्यातला H आणि याच्यातला Cl उरलेला याचा SCl तयार होते. म्हणजे अशा पद्धतीने हे दोन्ही Cl बाहेर आले. मग आता इथं शिल्लक राहिला O आणि इथं राहिला SO आणि इथं O, या दोघांचा मिळून काय होतो, SO2 होतो. आणि हे SO2 आणि HCl being gases, they gets readily expelled from the reaction mixture and we get प्युअर अल्किल क्लोराईड. तयार झालेल्या अल्किल क्लोराईडचं फर्दर प्युरिफिकेशन करायची गरज नाही. म्हणून अल्किल क्लोराईड तयार करण्यासाठी आपल्याकडे 4 रिएजंट आहेत. कोणते, एक लुकाज रिएजंट, दुसरा PCl3, तिसरा PCl5 आणि चौथा SOCl2 पिरिडीन.
म्हणजे हे चारही काय करतात, अल्कोहोलचं अल्किल क्लोराईडमध्ये रूपांतर करतात. मोस्ट इफिशियंट म्हणजे कमी रिएजंट जास्त अल्कोहोलचं रूपांतर करणारा कोणता आहे म्हटलं तर PCl3, कारण एक PCl3 3 अल्कोहोलचं रूपांतर 3 क्लोराईडमध्ये करतो. आणि बेस्ट रिएजंट म्हणजे प्युअर अल्किल क्लोराईड करून देणारा कोणता आहे म्हटलं तर हा SOCl2 आहे असं आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीनं अल्कोहोलचं रूपांतर आपल्याला अल्किल हलाइडमध्ये करायला जमते. त्यानंतर पुढची मेथड आहे दुसरी मेथड की जे दुसरी मेथड कोणती आहे, फ्रॉम हायड्रोकार्बन्स. कोणती आहे, हायड्रोकार्बन पासून आहे. हायड्रोकार्बन मध्ये आपल्याला अल्केनपासूनही तयार करायला जमते आणि अल्किनपासून आहे. म्हणजे आपण अल्केनला इन प्रेझेन्स ऑफ अल्केनला आपण हॅलोजन बरोबर इन प्रेझेन्स ऑफ सुटेबल कॅटॅलिस्ट रिॲक्ट केलं तर काय होईल, हा HX बाहेर जाईल आणि आपल्याला RX मिळेल. या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन रिप्लेस्ड बाय हॅलोजन, देअरफॉर याला आपण हॅलोजनेशन ऑफ अल्केन म्हणू शकतो. मग आता इथं मिथेन घेतला, त्याला क्लोरीन बरोबर रिॲक्ट केलं इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट और सनलाइट, then chlorination takes place and we get methyl chloride as the product. आता इथं प्रॉडक्ट मिथिल क्लोराईडच मिळेल अशी गॅरंटी नाही. क्लोरीन जर एक्सेस असेल तर मोनोक्लोरोमिथेन, डायक्लोरोमिथेन, ट्रायक्लोरोमिथेन, टेट्राक्लोरोमिथेन मिळू शकते. आणि मिथेन एक्सेस असेल तर क्लोरोमिथेन मिळू शकते. म्हणून ही मेथड हॅलोजिनेशन ऑफ अल्केन याच्यामध्ये काय म्हणू शकतो, एक्सेस हॅलोजन घेतला तर पॉलीहॅलोजिनेटेड प्रॉडक्ट मिळते आणि एक्सेस अल्केन घेतला तर मोनोहॅलोजिनेटेड प्रॉडक्ट मिळते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला डिझायर्ड प्रॉडक्टच मिळेल याची गॅरंटी नाही. त्याच्यामध्ये डिफरंट हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केनचं मिक्सचर मिळते. म्हणून धिस मेथड इज नॉट सुटेबल म्हणू शकतो. तरी पण याच्यामध्ये क्लोरीन घेतला तर अल्किल क्लोराईड, ब्रोमीन घेतला तर अल्किल ब्रोमाइड, आयोडीन घेतला तर अल्किल आयोडाईड मिळते. पण ब्रोमीन घेताना लेविज ॲसिड हा कॅटॅलिस्ट वापरावा लागते. म्हणजे CH4 + Br2 इन प्रेझेन्स ऑफ AlBr3 आपल्याला काय मिळेल, मिथिल ब्रोमाइड आणि HBr मिळेल. आणि आयोडीनसाठी रिव्हर्सिबल रिॲक्शन असल्यामुळं आपल्याला तिथं मिथेनला आयोडीन बरोबर इन प्रेझेन्स ऑफ HgO किंवा HiO3 किंवा HNO3 अशा ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर ही रिॲक्शन करावं लागेल. त्यापासून मिथिल आयोडाईड आणि HI तयार होईल. हा HI मिथिल आयोडाईड बरोबर रिॲक्ट होऊन परत याचं मिथेन आणि आयोडीनमध्ये रूपांतर करू शकते. पण हे HI काय रिड्युसिंग एजंट आहे आणि आपण रिॲक्शन मिक्सचरमध्ये हे ऑक्सिडायझिंग एजंट टाकल्यामुळं दीज ऑक्सिडायझिंग एजंट कॅन कन्झ्युम HI अँड प्रिव्हेंट बॅकवर्ड रिॲक्शन. म्हणून फॉरवर्ड रिॲक्शन होते असं म्हणू शकतो. हे झालं अल्केनपासून. नंतर अल्किनपासून अल्किल हलाइड तयार करायचे असतील तर ही सिंपल मेथड आहे. अल्किन म्हणजे असे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणारे कंपाऊंड, याच्यामध्ये हायड्रोजन हलाइड टाकलं तर ॲडिशन रिॲक्शन होते. एका कार्बनवर हायड्रोजन जाईल, एका कार्बनवर हॅलोजन जाईल. विल गेट अल्किल हलाइड अदर दॅन मिथिल हलाइड असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच इथं आपण इथिलीन घेतला आणि त्याच्यामध्ये हायड्रोजन हलाइड टाकला तर आपल्याला CH3CH2X इथिल हलाइड मिळेल. म्हणजे HCl असेल तर इथिल क्लोराईड, HBr असेल तर इथिल ब्रोमाइड, HI असेल तर इथिल आयोडाईड. पण
हे जर आपण अनसिमेट्रिकल अल्किन घेतले जस्ट लाईक प्रोपीन, तर तिथं दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट मिळणं अपेक्षित आहे. पण मेजर प्रॉडक्ट अकॉर्डिंग टू मार्कोनी-कॉफ्स रूल मिळते, की ज्याच्यामध्ये काय होते, निगेटिव्ह पार्ट ऑफ ॲडिंग रिएजंट गोज टू दॅट कार्बन ऑफ डबल बॉन्ड विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. म्हणजे आपल्याला 2 हॅलो प्रोपेन हा मेजर प्रॉडक्ट मिळेल. मायनर कोणता असेल तर 1 हॅलो प्रोपेन. मग इथं HCl असेल तर 2 क्लोरोप्रोपेन, HBr असेल तर 2 ब्रोमोप्रोपेन, HI असेल तर 2 आयडोप्रोपेन. पण आपल्याला इथं हे HBrचं ॲडिशन करताना जर हे ॲडिशन इन प्रेझन्स ऑफ सम परॉक्साईड केलं तर ॲडिशन अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनी-कॉफ्स रूल होते आणि आपल्याला असा प्रॉडक्ट मिळतो CH3 CH2 CH2Br. म्हणजेच प्रोपीन कॅन बी कन्व्हर्टेड इंटू 1 ब्रोमोप्रोपेन बाय रिॲक्टिंग विथ HBr इन प्रेझन्स ऑफ परॉक्साईड म्हणू शकतो. तर अशा पद्धतीनं हे हायड्रोकार्बनपासूनचं प्रिपरेशन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड फ्रॉम अल्कोहोल आणि हायड्रोकार्बन डिस्कस केलेलं आहे. आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये रिमेनिंग मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड डिस्कस करू. थांबूत या ठिकाणी. थँक्यू.